हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार. तर ना माझी अंघोळ वगैरे झालेली होती. त्यानंतर घरातले छोटे मोठे कामं करायला घेतले. मग मी लगेच रात्री फ्रीजमध्ये हे जे बर्फाचा स्क्यूब दिसतो तो मी ठेवून देत असते. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. सो म्हणजे रात्री जर आपण हा बर्फ ठेवला, सकाळी जर फिरवला तर खरंच छान वाटतं आणि म्हणजे खूप व्हायरल चालू आहे. सो मग मी एका वर्षापासून हे यूज करते. जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा तुम्ही रोज कधी तुम्ही हप्त्यातून 2-3दा पण यूज करून घेऊ शकतात. बर्फ फिरवायचे भरपूर असे फायदे आहेत आपल्या स्किनसाठी. म्हणजे आपली स्किन जी असते ती टाईट होते आणि त्यानंतर मग जे काय आपल्या स्वेटिंगचा प्रॉब्लेम असतो तो पण थोडाफार कमी होत असतो. जर तुम्ही मेकअप करायच्या आधी हे जर यूज केलं तर खरंच खूप युजफुल आहे. तर त्यानंतर माझं इकडे ड्रायफ्रूट वगैरे सोलायचं काम चालू होतं. जे बदाम असतात ना त्याच्यावरचे साल वगैरे मी काढून घेत असते. त्यानंतर आता बीटरूटसाठी मी एक माझं असं सोल्युशन शोधून काढलं आहे. कारण जे काही म्हणजे रोज करण्यापेक्षा मी एकच जातं करून ठेवत असते. 8-10 दिवसांचं माझं काम मात्र वाचतं आहे. तर म्हणजे एक बीटरूटमध्ये भरपूर असं होऊ शकतं. तर मी त्यासाठी पण जे काही फ्रीजमध्ये बर्फाचा ट्रे ठेवतो सो त्यामध्ये मी बर्फ वगैरे काही ठेवत नाही. पण मी त्यामध्ये हे ठेवते. आता माझे जे काही बीटरूटचं मी करून घेते त्यामध्ये मी गरम पाणी टाकलं आणि 2-3 स्क्यूब आरामात त्यामध्ये मी टाकत असते आणि अशा प्रकारे आपला जो ज्यूस आहे तो तयार होत असतो. तर मी त्यासाठी इकडे एक बीट घेतलेला आहे. छोटेसे गाजर पण मी घेतलेले आहेत. तुम्ही रेड कलरचे गाजर पण घेऊ शकतात. माझ्याकडे ऑरेंज कलरचे आहेत. त्यानंतर मी कढीपत्ता पण ॲड केलेला आहे आणि थोडेसे जे काही 4-5 हे जे अद्रकचे तुकडे पण घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात. इकडे म्हणजे एका बीटरूटमध्ये आपलं भरपूर असं होऊ शकतं. सो मग मी इकडे बारीक कट करून घेणार होती आणि मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहे. रोज करण्यापेक्षा एकदाच मी आता करून ठेवत असते. म्हणजे तेवढा वेळ पण वाचतो आणि पटकन गरम पाणीसोबत जे स्क्यूब मीठ ॲड करते म्हणजे गरम पाणी पण पिणं होतं आणि बीटरूटचा ज्यूस पण प्यायचं माझं सुरुवात होऊन जायचं. तुम्ही बघू शकतात. इकडे माझं सर्व मी कटिंग वगैरे करून ठेवलेली आहे. 2 छोटे बीटरूट घेतलेले, त्यानंतर कढीपत्ता, अद्रक आणि बीटरूट असं घेतलेलं आहे. सो मी लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते व्यवस्थित असं ग्राइंड करून घेणार आहे आणि त्यामध्ये मी थोडं असं जे पाणी टाकणार. तुम्हाला जसं वाटेल तुम्ही तसं टाकून घेऊ शकता. तर मी इथं अर्धा ग्लास पाणी जे व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे जेणेकरून व्यवस्थित आपली जी पेस्ट आहे ती तयार होईल. माझी पेस्ट वगैरे तयार झालेली होती. एका भांड्यामध्ये मी चाळणी घेतली, चाळणीच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित गाळून वगैरे घेणार होती. तर असं केल्याने ना म्हणजे भरपूर माझा वेळ वाचत होता. आता भरपूर सारे माझे भांडे पण निघालेले होते. मी पटपट आवरून घेतले. एकदाच भांडे निघतील आणि त्यानंतर 8-10 दिवस मला करायचंच काम पडणार नाही. सो एवढं काम मात्र माझं सोपं झालेलं आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा असं. तर माझे भांडे वगैरे वॉश वगैरे झालेले होते. त्यानंतर मला जे काही मी आईस क्यूब असतात त्याच्यामध्ये पण पाणी व्यवस्थित भरून ठेवत असते आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं असतं. म्हणजे रात्रभर जो काही बर्फ होऊन जात असतो. तर त्यानंतर हे जे ट्रे आहे तो पण मी स्वच्छ क्लीन वगैरे करून घेतलं होतं. त्यामध्ये ते बीटरूटचं जे मी ज्यूस केलेला आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये स्क्यूबमध्ये टाकून घेणार होते आणि भरपूर असे स्क्यूब म्हणजे होऊन जात असतात. एका दिवसातून एक जरी वापरले किंवा मग 2-3 जरी घेतले तरी चालतं. तर असं करत मी सर्व जो ट्रे आहे तो माझा भरून घेणार होती. आधी माझा एक ट्रे जो आहे तो संपलेला होता. चला म्हटलं आता करून घेऊया. वेळ पण होता माझ्याकडे. पटपट सकाळी घरातले कामं लवकर आवरून घेतलेले होते आणि त्यानंतर मग हे काम माझं करायला घेतलं मी. उठल्या म्हणजे बीटरूटचा ज्यूस करा, हे करा, ते करा. त्यामध्ये माझा भरपूर वेळ जात होता. त्यामुळे एकदम असं सोल्युशन मला भेटलेलं आहे आणि ते पटकन करून घेतलं. आता माझे इकडे आईस क्यूब्स जे आहेत ते व्यवस्थित मी त्याच्यामध्ये भरून वगैरे घेतलेले होते आणि थोडा जो ज्यूस आहे तो मी पिऊन घेणार होती. त्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेलच की आईस क्यूब कसे झाले वगैरे. तर तुम्ही बघू शकता. तिकडे मला कपडे पण वाळत टाकायचे होते. उन्हाळा असल्यामुळे लवकरच कपडे वगैरे वॉश करून घेत असते. कारण खूप जास्त ऊन लागतं आणि आमच्याकडे तर एवढं भरपूर सारखं टेम्परेचर आहे. तुमच्याकडे पण आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आता माझे धुणं वगैरे पण धुवून झालेलं होतं. त्यानंतर मला नाश्ता करायचा होता. पूर्वा घरी आली तेव्हा येत्या वेळी माझ्यासाठी नाश्ता आणलेला होता. नाश्ता मी पोहे आणि मटकीचाच करते सकाळी. म्हणजे मोस्टली मला पोहे खूप जास्त आवडतात. हे तर तुम्हाला माहिती. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलली की मला पोहे खायला खूप जास्त आवडतं. आता माझा नाश्ता वगैरे पण झालेला होता. चला म्हटलं, रूममध्ये भरपूर अशी धूळ येते. उन्हाळा म्हटलं की धूळ एवढी येते विचारू नका.
म्हणजे विचारही करू शकत नाही ही धूळ येते तरी कुठून, कारण दिवसभर माझा जो रूम आहे तो बंद असतो. म्हणजे दुपारीच मी त्याला ओपन करते. सकाळी दुकानात गेली की मी रूम जो आहे तो माझा लॉक करून घेत असते. आणि त्यानंतर पण एवढी सारी धूळ येते तरी कुठून, पूर्ण माझा टिश्यू पूर्ण काळा झालेला होता आणि एवढी धूळ झालेली होती सगळीकडे. पूर्ण माझ्या प्रोडक्टवर पण धूळ झालेली होती. चला म्हटलं ते आता एक एक करून क्लीन करू. गावावरून आल्यानंतर मी क्लीन केलेलंच नव्हतं, तर ते क्लीन केल्यानंतर मग मला मलाई पण घुसळायची होती. मी फर्स्ट टाईम मलाई वगैरे घुसळणार होती, म्हणजे तूप करणार होती. तर मी अगोदर लवकरच करणार होती. उन्हाळा असल्यामुळे कोणी म्हणतं की लवकर ते जे लोणी असतं ते लवकर जमत नाही, तर त्यासाठी मी पटकन 10 वाजेकडेच ऊन जास्त होण्याच्या आधीच मलाईचं जे करायचं काम होतं ते करून घेणार होती. तर इकडे थोडं म्हणजे 1-2 चमचे मी याच्यामध्ये टाकत होती आणि पटपट मला ते पण करून घ्यायचं होतं. तूप जे असतं ते आईच करत असतात, पण आता ते गावाला गेल्यामुळे ते मी करते. चला म्हटलं मीच करून घेते. तर आमच्या घरी रोज म्हणजे 10-15 लिटर दूध असतं, तर त्याची मलाई खूप जास्त निघत असते. रोज दहीची पण म्हणजे जे आम्ही दुकानासाठी 2.5 लिटरचं दूध घेत असतो, सो त्याची पण मलाई भरपूर निघत असते आणि डबा जो आहे तो पटपट भरत असतो. त्याच्यासाठी मग ते तूप जे आहे ते आमचं विकलं पण जात असतं दुकानामध्ये. भरपूर लोकं जे आहेत ते तूपसाठी मागणी करतात. बाकी लोकं तर पेंडिंगवर पण राहतात, मग त्यांना असं करून द्यावं लागतं. तर तुम्ही बघू शकतात मस्त असं माझं लोणी वगैरे तयार झालेलं आहे आणि माझा हा फर्स्ट अनुभव आहे. तर बघू आता पुढे कसं होतं. तर तुम्ही बघू शकतात इकडे माझं भरपूर असं आणि एवढी मोठी मलाई जी आहे ती निघालेली ती तुम्ही बघू शकता. घुसळताना कोणी थंड पाणी पण टाकतं, गरम पाणी पण टाकतं, पण मी त्यामध्ये आपलं जे काही रेग्युलर साधं पाणी असतं तेच मी त्यात टाकलेलं होतं. नंतर मी लोणी एककडे केलेलं होतं आणि ताक जे आहे ते एका साईडला केलेलं होतं. ताक पण भरपूर सारं निघत असतं. त्यानंतर मग मला स्वयंपाक पण करायचा होता. आज म्हणजे सकाळपासूनच माझी धांदल चालू होती. हे करू, ते करू, ते करू, हे करू, यामध्येच माझा पूर्ण दिवस जाणार होता. पटपट 12 वाजेकडे लगेच स्वयंपाकाला लागली आणि ते काही माझं मी तूप जे आहे ते नंतर कळवणार होते, कारण अगोदर मला स्वयंपाक पण करून घ्यायचा होता. कारण ते तूपची जी मलाई आहे ते करणं माझं खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी, कारण जास्त ऊन झालं की मग लवकर ते जमत नाही असं म्हणतात. त्यानंतर मग जेवण वगैरे झालं दुपारून. इकडे माझं तूप कळवायचं काम चालू होतं. थोडं नॉर्मल खाली लागलेलं होतं, पण नंतर खरंच खूप भारी असं माझं तूप तयार पण झालेलं होतं. तुम्ही बघू शकतात इकडे फायनली माझं तूप पण झालेलं होतं. त्यामध्ये थोडीशी साखर, पाणी आणि मस्त तुळशीचे 4-5 पत्ते मी ॲड केलेले होते. मग मी आता माझा व्हिडिओ इथंच एंड करते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय, टेक केअर.